कारण धनगर समाजासाठी योजना येतात, धनगर समाजाच्या योजना नको त्यांना देतात. त्यारे तिथं पत्र्यात तुम्ही मुलं ठेवतात, 90 हजार तुम्ही वर्षाचे त्यांचे उच्चार. लेकराचे जर समजा माय बाप कारखान्यात जातील, जर जीव जाता असेल तर तसल्या शाळापेक्षा तसले इंग्लिश स्कूल टाकले ना. कुठलाही सर्प चावला तर 30 ते 40 मिनिटं किंवा 1 तासभर तरी माणूस जगतो. आज ही मुलगी रस्त्यानेच मेली, मग एवढ्या वेळ तिला उपचार का दिले नाही? तिला हॉस्पिटलने का पोहोच केलं नाही? कर्मचारी कुठे होते? 3 वर्ष झालं आम्ही या शाळेच्या विरोधात आवाज उठवत होतो. आजपर्यंत या शाळेला आम्ही जवळजवळ याच्या आधी बी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला, अधिकाऱ्यांना तक्रार दिली. तर तिला कुणालाही न माहिती करता तिचं परस्पर PM रिपोर्ट आणि पंचनामा करून त्यांना हे करून द्यायचं होतं. GR मध्ये ज्या GR प्रमाणे तिला सुविधा आहेत त्या सुविधेचं फॉलो केलं का नाही या शाळेने, ती शाळा ते पूर्ण शासनाच्या GR प्रमाणे प्रत्येक योजनेचा फॉलो करत नाहीये. हे माझं वैयक्तिक मत आहे. काय करताय, वर बी पैसे घेते, हे बी इंग्लिश स्कूलवाले बी पैसे खातात आणि सगळा बाजार हे पैशावर चालू आहे. शृंगारवाडीच्या बालनंदन इंग्लिश स्कूलमध्ये सर्पदंश झाल्याने 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. शिरूर कासार तालुक्यातील शृंगारवाडी फाटा येथे बालनंदनवन इंग्लिश स्कूलच्या पटांगणात आज सकाळी एका 10 वर्षीय विद्यार्थिनीला सर्पदंश होऊन तिचा करुण अंत झाला आहे. सारिका संतोष नरुटे असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून या हृदयद्रावक घटनेमुळे शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या ढिसाळपणाचा अत्यंत गंभीर प्रश्न समोर आला आहे. मूळच्या गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील असलेली सारिका सध्या शृंगारवाडी फाटा येथे राहत होती. आज सकाळी शाळेच्या आवारात असताना तिला अचानक सापाने दंश केला. या घटनेनंतर तिला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले आहे. शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी निष्पाप चिमुकलीचा असा बळी जाणे अत्यंत वेदनादायी आहे आणि संतापजनक असल्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये मोठी असुरक्षितता निर्माण झाली आहे. हे चुके, कारण धनगर समाजासाठी योजना येतात, धनगर समाजाच्या योजना नको त्यांना देतात. बरं द्याय ना का, तिथं गेल्या 4 वर्षापासून ठकाजी कोळेकर आम्ही त्यांना समजून सांगितलं, त्यारे तिथं पत्र्यात तुम्ही मुलं ठेवतात, 90 हजार तुम्ही वर्षाचे त्यांचे उच्चार. लेकराचे जर समजा माय बाप कारखान्यात जातील, जर जीव जाता असेल तर तसल्या शाळापेक्षा तसले इंग्लिश स्कूल टाकणारे त्यांच्या आईची गाण सगळं ते तोडलेले बरे ना. तोडलेले बरे ना, ते पैशासाठी इंग्लिश स्कूल टाकते तर काही करते तर ते तोडलेले बरे ना. शासनाच्या नसलं तोडणं होतं त्याला हे तोडते ना धनगर समाज, आमचा वारीक समाज काचकाचा. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? सकाळी घडली कुठं साप चाललेला माणूस काय शील पासून वाचत नाही का? अरे औषध प्यायला माणूस 8-8 दिवस जगतोय. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. या ठिकाणी 4थीची मुलगी आहे सारिका नरुटे, तिचा सर्प चावून मृत्यू झालेला आहे. सर्प चावला, काय चावलंय कोणाला काय माहिती नाही, CCTV मध्ये काहीच दिसत नाही. आणि हे म्हणतात ग्राउंड मध्ये सर्प चावला आणि मुलगी गेली. कुठलाही सर्प चावला तर 30 ते 40 मिनिटं किंवा 1 तासभर तरी माणूस जगतो. आज ही मुलगी रस्त्यानेच मेली, मग एवढ्या वेळ तिला उपचार का दिले नाही? तिला हॉस्पिटलने का पोहोच केलं नाही? कर्मचारी कुठे होते? एखादी जीव जातो आणि हे कुठल्याच हॉस्पिटल नेईपर्यंत मृत्यू होत आहे. कुठलाच सर्प चावले हॉस्पिटल नेईपर्यंत मृत्यू होत नाही. मग एवढ्या वेळ तिला उपचार का नाही केला? तिची दक्षता का नाही घेतली? आणि ती कशामुळे मयत झाली? त्याचं सगळं प्रशासनाने त्याची चौकशी व्हावी आणि जे काही दोष असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या मुलीला जे काही मरणास्तव जिम्मेदार असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई गुन्हा दाखल झाला पाहिजे. बालनंदन इंग्लिश स्कूल शिंगारवाडी फाटा. माझं नाव ठकाजी कोळेकर. या ठिकाणी विषय असा आहे, शिंगारवाडी येथील बालनंदनवन इंग्लिश स्कूल ही धनगर समाजाचं CBSE पॅटर्न मध्ये शासनाचे ते योजनामध्ये आहे आणि त्या शाळेमध्ये आज धनगर समाजाचे हजारो विद्यार्थी आहेत. गेले 3 वर्ष झालं आम्ही या शाळेच्या विरोधात आवाज उठवत होतो. आजपर्यंत या शाळेला आम्ही जवळजवळ याच्या आधी बी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला, अधिकाऱ्यांना तक्रार दिली. पण प्रत्येक वेळेस हे आश्वासन देऊन आम्हाला फक्त हे करायचे हे करतात. आज एक 4थीची विद्यार्थिनी आहे, आज तिला सर्पडोस चावलाय का काय झालंय हे कुणालाही माहित नसताना या शाळा प्रशासनाने तिला इथं आणून तिचे डेट म्हणजे तिचे मयत झाल्याच्या नंतर तिला कुणालाही न माहिती करता तिचं परस्पर PM रिपोर्ट आणि पंचनामा करून त्यांना हे करून द्यायचं होतं. तो आम्हाला काही आमच्या समाजाच्या लोकांकडून माहिती झाली असता आम्ही सर्वजण जमलोत आणि आमचं एकच म्हणणं आहे, शाळा प्रशासनावर
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, जी ते योग्य कारवाई त्या मुलीला शासनाकडून जे काय तिला हे असेल, तिचा इन्शुरन्स असेल, जे जे तिला शासनाची GR मध्ये ज्या GR प्रमाणे ते तिला सुविधा आहेत त्या सुविधेचा फॉलो केलं का नाही या शाळेने, ती शाळा ती पूर्ण शासनाच्या GR प्रमाणे प्रत्येक योजनेचा फॉलो करत नाहीये, हे माझं वैयक्तिक मत आहे. शाळेचं नाव सांगा, मयत मुलीचं नाव सांगा. मयत मुलीचं नाव काय? मयत मुलीचं नाव सारिका संतोष नरोटे आणि शाळा बालनंदन इंग्लिश स्कूल सिंगारोडे फाटा, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. तर मला असं सांगायचं या शाळेत की त्या विद्यार्थिनीला सरपटवसच झालाय, काय झालं एक कॅमेऱ्यात दिसत नाहीये. फक्त शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे हे सरपटवस झालाय, पण आमचा अनेक संशय आहे दुसरा, त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे ते योग्य ती कारवाई करण्यात यावा, कारवाई व्हावा या शाळेवर, आमचं एवढंच म्हणणं आहे. साधारणतः किती मुलं शाळेत असतात? ही संस्था कुणाची आहे? आणि ही कशा संस्था- प्रकारचा त्या ठिकाणी कारभार चालतो? ही शाळा सर्व बोगस चालते. या शाळेमध्ये जे जे शासनाच्या सुविधा आहेत त्या कुठल्याच मिळत नाहीत. याच्या अगोदर आम्ही त्यांना वारंवार सांगितलेल्या आहेत, त्यांना तक्रारी दिली, त्या तोंडी सांगितले, लेखी तक्रार त्यांच्या विरोधात आम्ही दिली. त्या ही शाळा प्रशासन कुठलीही दखल घेत नाही, त्याच्यामुळे या शाळा प्रशासनावर योग्य ती कारवाई आणि त्या मुलीला योग्य वेळे आणि लवकर, तिथं डॉक्टर नसल्यामुळे किंवा इथं तिला योग्य वेळे लवकर उपचार न मिळाल्यामुळे या शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला, हे आमचा आरोप आहे. आता तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय संस्थाकडून? संस्थेकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. संस्था चालक आमच्याशी डील करण्याची भाषा करतात, पण आम्ही त्यांना योग्य ते त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय कुठलंही आम्ही हे करणार, त्यांना मदत हे करायला तयार नाहीत. काय सांगाल महाराज, काय प्रकार आहे? सर, सिंगरवाडी फाटा, तालुका शिरूर या ठिकाणी नंदनवन बाल इंग्लिश स्कूल आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी इंग्लिश स्कूल आहे, पण गेल्या 4-5 वर्षापासून त्यांनी CBC पॅटर्न जे धनगर मुलाला दिला पाहिजे आणि धनगराच्या माणसाला तो भेटायला पाहिजे, पण हरामखोर सरकार काय करते, वर बी पैसे घेते, हे बी इंग्लिश स्कूलवाले बी पैसे खातात आणि सगळा बाजार हे पैशावर चालू आहे. आज त्या ठिकाणी कुठलीच जागा नव्हती राहायला, पुढे रूम नव्हत्या. अनेक वेळा त्या ठकाजी कोळेकर गावातल्या काही ग्रामस्थांनी तिथं सूचना केल्या, मुलाखती दिल्या, पण आता एवढं सावध करून बी आज एवढा गलतन कारभार वाटला त्यांचा की मुलीला सर्पदंश होतो आणि सर्पदंश होऊन यांचा त्या निष्काळजीपणा पाहणा, त्या मुलगी वाचत पण नाही, इथपर्यंत येत नाही, 40 मिनिटात तर मुलगी मरण पावते. म्हणजे याचा अर्थ आहे की तिथं गैरसोय आहे, कुणी लक्ष देत नाही. म्हणून अशा संस्था चालकावर यांच्यावर खरंच कारवाई झाल्या पाहिजे आणि हे बंद केलं पाहिजे. पैशाचा बाजार चालू आहे सगळा, सगळे पैशासाठी करतात आणि म्हणून असे इंग्लिश स्कूल जे आहे हे शासनाने लगेच ह्या मान्यता फिन्यता सगळं बंद केलं पाहिजे CBC पॅटर्न मध्ये. संस्थेचं नाव काय आहे नेमकं? संस्था चालक कोण आहे काय सांगा? बालनंदन वन इंग्लिश स्कूल आणि संस्था चालक एक सानप प्रफुल्ल बारगजे आणि सचिन सानप म्हणून आहे. त्यांना याच्या आधी आम्ही 2-3 वेळा मीडियाच्या माध्यमातूनच मी सांगितलं होतं की तुम्ही एवढा पैसा धनगर मुलाच्या नावाखाली घेताय वर्षाला, मग तिथं सोय सुविधा, त्यांना खाण्यासाठी जागा व्यवस्थित, एका त्या मेंढ्या कोंडल्यावर कोंबड्या कोंडल्यावर एका रूम मध्ये 100 मुली, आणि ज्या हॉस्टेलची बिल्डिंग बनायची स्वतःची बिल्डिंग लावली हॉस्टेलच्या नावाने, तिथंच मुलं कोंडायचे आणि तिथंच राहायचं. हॉस्टेलच्या बिल्डिंग मध्ये हे स्वतः राहतात. बरं, यांना किती वेळा सांगावा? हा, गेल्या वेळेस 2 वर्ष झाले आम्ही त्यांना सांगतोय की विद्यार्थी, तुम्ही धनगर समाज हा ऊस तोडायला जाणारा समाज आहे, त्यांच्या मुलाची चांगल्या प्रकारे तुम्ही काळजी घ्या. पण आज त्यांनी एवढा गलतनपणा आणि हलगर्जीपणा केल्यामुळे त्या मुलीचा जीव गेला. हे सामान्य माणसं आहेत, शेतकरी आणि ऊस तोडणारे आहेत, ते मुलीचे आई वडील बघा. हा, म्हणून अशा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि शासनाने त्या मुलीला, मयत कुटुंबाच्या मुलीला, आपल्या कुटुंबाला सहकार्य केलं पाहिजे. शेजाळ सर उठले आणि सकाळी मुलांची हजेरी व त्यांचा खेळ घेतल्याच्या नंतर त्या मुलीने तोंड धुतल्यानंतर ती कंपाऊंडच्या बाजूला भिंतीला गेलेली असता तिला सर्पदंश सारखा दंश झालेला आहे आणि आम्ही तात्काळ लगी गाडीमध्ये बसून त्यांना इथं बीडमध्ये आणलं. मध्ये रस्त्यामध्ये थोडी दिंडीची गर्दी होती, आम्ही सरांना एका पोलिसांना रिक्वेस्ट करून आम्ही जागा बाजूला घेऊन येऊन आलोत. आम्ही इथं सरांनी इथं तपासल्यानंतर ते मुलीला CPR देऊन जे काय विलाज आहे त्या पद्धतीने विलाज केलेला आहे आणि अननोन बाईट असल्यामुळे
निश्चित काय सांगता येणार. सर्पमित्राला आणून आता त्या भिंतीमध्ये आम्ही पाहतो. नेमकं मुलीसोबत नेमकं काय घडलं होतं? अननोन बाईट असल्यामुळं आता आपण काही निश्चित सांगू शकत नाही. त्याचा विसरा घेतल्यानंतर आपल्याला एकूण किती मुलं आपल्या वसतिगृहामध्ये वास्तव्यास त्या ठिकाणी आहेत? मुक्कामाला किती असतात? बाहेरून किती येतात, किती जातात, काय सांगा? आता सध्या हॉस्टेलला रेसिडेन्शियल सध्या 250 आहेत सध्या, म्हणजे आज रोजी समजा प्रेझेंट. आपल्या तिथं क्षमता किती, विद्यार्थ्यांची क्षमता आपल्या ठेवण्याची आहे? 300 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. पण आता काही गावी गेलेले आहेत किंवा काही आजारी असल्यामुळं कुणी बाहेर जातात आणि बाकी जे इतर जे असतात तर त्यांचं डेली स्कूल बसनी अपडाऊन करणारे आहेत. आता कशा पद्धतीचे नातेवाईक सगळे आक्रमक झालेले आहेत? काय त्यांना काय सांगाल? कशा पद्धतीचं भरपाई देणार? काय कसं करणार? नियोजन काय राहणार? पुढची दिशा? पूर्ण एज्युकेशन डिपार्टमेंटच्या ज्या बी ते राजीव गांधी काहीतरी विमा असतो त्यात मी आता बोललोय तसं, म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये, तर त्या विम्यानुसार काय जे असेल त्यांचं काय जे समजा गव्हर्नमेंटच्या रूलनुसार काय दिलेलं असेल तर ते आम्ही प्रशासनाला याची खबरदारी वगैरे केली आहे का? हो, आता मी पंचायत समितीमध्ये यांना बी ऑफिसला फोन केला तर त्यांनी सांगितलं की ते असाचे राजीव गांधी हे विमा योजना विद्यार्थ्यांसाठीची. आपलं नाव आणि पद सांगा. मी डॉक्टर प्रफुल्लचंद्र बारगजे, बालनंदन इंग्लिश स्कूलच्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे.